नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूयात आजची विशेष बातमी. माजी खासदार सहकारतीर्थ स्वर्गीय गुलाबराव पाटील यांच्या पत्नी आणि पृथ्वीराज गुलाबराव पाटील यांच्या मातोश्री श्रीमती प्रमिला देवी पाटील यांच्या निधनानंतर कर्नाटक आणि महाराष्ट्रातील माजी मंत्री, अनेक ज्येष्ठ नेते आणि लोकप्रतिनिधी यांनी सांगलीत पृथ्वीराज पाटील यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेटी देऊन सहवेदना व्यक्त केल्या. राज्याचे पर्यटन, खाणकाम आणि माजी सैनिक कल्याण मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार शंभूराजे देसाई यांनी सहवेदना व्यक्त करताना म्हटलं आहे की बेनाडी हे माझे आजोळ आणि प्रमिलादेवी पाटील या माझ्या आजी होत. आजीचे माहेर कोल्हापूरच्या निंबाळकर सरदार घराण्यातील आणि क्षात्र जगद्गुरू बेनाडीकर पाटील सासरचे घराणे. या दोन्ही घराण्याची प्रतिष्ठा जपणाऱ्या आमच्या प्रमिलादेवी आजींनी सामाजिक बांधिलकी जपत सार्वजनिक कार्यात पाटील कुटुंबियांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. आम्हा नातवंडांवर त्यांची अगाध माया होती. त्यांच्या निधनाने आम्ही वात्सल्य सिंधू आजीला पारखी झालो. आम्ही पाटील कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत. सांगली येथील वसंत कॉलनीमधील पृथ्वीराज पाटील यांच्या निवासस्थानी विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी भेटून पृथ्वीराज बाबा आणि कुटुंबियांचे सांत्वन करत आहेत. त्यामध्ये माजी मंत्री बाळासाहेब पाटील, डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर, शिवाजीराव नाईक, कर्नाटकचे माजी मंत्री वीरकुमार पाटील, श्रीमंत पाटील, आमदार अरुण लाड, आमदार सत्यजित देशमुख, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार जयंत आसगावकर, ज्येष्ठ नेते माननीय आमदार मोहनशेठ कदम, पृथ्वीराज देशमुख, मानसिंगराव नाईक, माजी झेपी उपाध्यक्ष शिवाजी डोंगरे, लठ्ठे एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष राजू पाटील, मोहन वनखंडे इत्यादींनी पृथ्वीराज पाटील यांना भेटून सांत्वन करून सहवेदना व्यक्त केल्या. यावेळी ऋतुराज पाटील, वीरेंद्रसिंह पाटील आणि पाटील कुटुंबीय उपस्थित होते. अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा.